गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. सिंपल म्हणजे सोपा आहे. हा पण टेन्स आपण जसं प्रेझेंट टेन्स शिकलो तसंच हा टेन्ससुद्धा अतिशय सोपा आहे. सिंपल टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. साधा भूतकाळ कशासाठी उपयोग केला जातो? साध्या भूतकाळाचा भूतकाळात एखादी घटना घडली, एखादी क्रिया झाली हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. मी अभ्यास केला, मी जेवण केलं, मी शाळेत गेलो, ही या क्रिया झाल्या आहेत. म्हणजेच यासाठी कोणता काळ यूज केला जाईल? मग सिंपल पास्ट टेन्स. तर हा काळ कसा ओळखायचा? तर मराठी वाक्याची ओळख. साध्या भूतकाळात मराठी वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, लो, ल, ल्या, लास अशी अक्षरे असतात. म्हणजे तो गेला, मी आलो, मी म्हणालो, ती म्हणाली, या अशी शेवटला ज्या शब्दांच्या शेवटी अशी अक्षरे असतात ती वाक्य साध्या भूतकाळाची असतात. मग तुम्ही कोणतंही वाक्य भूतकाळामध्ये करू शकता, पण यासाठी एक स्ट्रक्चर आहे. तर ते आपण बघूया. यामध्ये कर्ता आणि क्रियापदाचे दुसरे रूप आणि कर्म येते. एस प्लस V2 प्लस ओ. पण यासाठी तुम्हाला क्रियापदाचे दुसरे रूप माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही दररोज 5 वर्ब लर्न केलेच पाहिजेत. एस म्हणजे सब्जेक्ट, V2 म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. तर चला आपण काही उदाहरणे बघूया. तो आला. तो म्हणजे ही आणि आला. आला म्हणजे आता आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती नसेल तर येण्यासाठी आपण काय यूज करतो? कम. तर कमचं V2 काय आहे? केम. म्हणजे वाक्य कसं तयार होईल मग? ही केम. तो म्हणाला, ही सेड. तो विसरला, ही फॉरगॉट. तो पळाला, ही रॅन. तो खेळला, ही प्लेड. वरील सर्व वाक्याच्या शेवटी ला हे अक्षर आले आहे, म्हणून ही सर्व वाक्य कोणत्या काळाची आहेत मग? हां, अगदी बरोबर. कोणत्या आहेत? सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. तुम्ही साध्या भूतकाळाची वाक्य ओळखली. आता ही कोणतंही वाक्य आलं तर त्या वाक्याचं ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये कसं करायचं हे आपण बघणार आहोत. आता एखादं वाक्य आहे, क्लास सुरू झाला. आता यामध्ये करता कोण आहे? क्लास. आणि सुरू म्हणजे हे काय झालं? सुरू झाला. हे काय झालं? क्रियापद. म्हणजे असं नाही की आता ही, तो आला, मी गेलो, ती म्हणाली, फक्त सजीवच करता असतात. तर करता कोणताही असू शकतो. बस म्हणजे निर्जीव वस्तूसुद्धा, निर्जीव घटक देखील करता आहेत. क्लास सुरू झाला म्हणजे द क्लास स्टार्टेड. अशी वाक्य तुम्हाला करायची आहेत. म्हणजे कोणतंही वाक्य असो त्यापैकी कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप घेणे.